नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शरद पवार। राज्यघटनेतील आज आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक टॉपिक घेणार आहोत, ज्याला आपण रीट्स किंवा प्राधिलेख असं म्हणतो। आता हे प्राधिलेख किंवा रीट्स म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस आपण पाहतो की राज्यघटनेमध्ये भारतीय जनतेला आणि तसंच काही परकीय नागरिकांना सुद्धा मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि हे मूलभूत हक्क जे आहेत ते जर आपल्याला मिळाले नाहीत तर आपण कुठं जायचं किंवा कुठं अपील करू शकतो आणि ते अपील केल्यानंतर जे न्यायालयाला अधिकार आहेत ते हक्क लागू करण्यासाठी आदेश देण्याचा त्याला आपण रीट्स असं म्हणतो आणि त्याचा उल्लेख घटनेमध्ये मूलभूत हक्क याच टॉपिकमध्ये केलेला आहे। मूलभूत हक्क हा टॉपिक जर आपण पाहिला तर कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत दिलेला आहे। भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो आणि त्यानुसार या दरम्यानची जी मूलभूत हक्क आहेत ते जर आपल्याला नाहीत मिळाली किंवा ते देण्याचं कर्तव्य ज्यांचं आहे त्यांनी ते नाहीत दिली किंवा त्याचं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयात निश्चितपणे जाऊ शकतो आणि त्याबद्दल न्यायालय ते लागू करण्यासाठी जे आदेश बजावू शकतं किंवा प्राधिलेख काढू शकतं त्याला रीट्स असं म्हटलेलं आहे। आता हे रीट्स हा जो मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये या टॉपिकवर किंवा ह्या मुद्द्यावर निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला तर मग आपण ह्या मुद्द्याला अनुसरून हा टॉपिक पाहूयात। त्यामध्ये सुरुवातीला हे रीट्सचे जे प्रकार आहेत ते किती आहेत आणि कोणकोणते आहेत हे जर आपण पाहिलं तर एकूण रीट्सचे 5 प्रकार आहेत। या 5 प्रकारामध्ये सर्वोच्च न्यायालय ह्या रीट्स बजावू शकतं आणि उच्च न्यायालयसुद्धा ह्या रीट्स बजावू शकतं। तर त्यानुसार सर्वोच्च न्यायालय ह्या ज्या 5 रीट्स बजावू शकतं त्यामध्ये हे कोणत्या कलमानुसार बजावू शकतं, तर कलम 32 हे जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कलम, हे लक्षात ठेवा। कारण कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्क जनतेला नाहीत मिळाले किंवा ते लागू नाहीत केले किंवा त्याचं उल्लंघन झालं तर ह्या 5 रीट्स बजावू शकतं। त्यामुळे हे कलम इतकं महत्त्वाचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने ह्या कलमाला घटनेतील आराखड्याचा भाग असं म्हटलेलं आहे। त्यामुळे कलम 32 हे कधीच रद्द होऊ शकत नाही, कारण केशवानंद भारती खटला काय सांगतो, संसद घटनेत बदल करू शकते पण घटनेचा मूळ आराखडा नाही बदलू शकत आणि मूळ आराखड्याची व्याख्या करताना त्यात काही कलम सर्वोच्च न्यायालयाने जे ठेवलेले आहेत त्यामध्ये कलम 32 हे सुद्धा येतं। त्यामुळे संसद कलम 32ला रद्द करू शकत नाही। आणि आंबेडकरांनी सुद्धा तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला की घटनेतलं सर्वात महत्त्वाचं कलम कोणतं, तर आंबेडकरांनी ह्या कलमाला 2 उपमा दिलेल्या आहेत किंवा 2 शब्द उच्चारलेले आहेत। कलम 32 हे घटनेतील अतिशय महत्त्वाचं कलम असून ते घटनेचा हृदय, लक्षात ठेवा, घटनेचा हृदय आणि घटनेचा ते आत्मा आहे। म्हणजे हे हृदय आणि आत्मा असे 2 व्याख्या कलम 32 संदर्भात आंबेडकरांनी केलेल्या आहेत। म्हणजे घटनेचा जीव ह्या कलम 32 मध्ये आहे। त्यामुळे घटना आणि कलम 32 हे अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता यानुसार आपण जर बघितलं तर या ज्या 5 रीट्स आहेत त्याचा प्रत्येक रीट्सचा अर्थ, ती रीट्स कधी कशासाठी बजावली जाऊ शकते, ती कुणाविरुद्ध बजावली जाऊ शकते आणि त्याचा परिणाम काय होतो या मुद्द्याला अनुसरून आपण एक रीट्स या ठिकाणी बघणार आहोत। तर सुरुवातीला बघूयात, पहिली जी रीट्स आहे हॅबियस कॉर्पस किंवा बंदी प्रत्यक्षीकरण। आता प्रत्येक रीट्सबाबत या शब्दाचा अर्थ जो आहे तो पहिल्यांदा आपण बघायचा आहे। तर बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय किंवा हॅबियस कॉर्पस म्हणजे काय, तर त्याचा लॅटिन भाषेतील जो अर्थ आहे शरीर ताब्यात घेणे। आता ही रीट्स का बजावली जाऊ शकते, तर आपल्याला माहीत आहे मूलभूत हक्कामध्ये कलम आहे कलम 22, ठीक आहे। कलम 22 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 22 मध्ये काय सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीला अटक करत असताना त्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याला जे हक्क प्राप्त होतात त्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 24 तासाच्या जवळच्या न्यायालयात हजर केलं पाहिजे आणि त्याला जर नाही केलं तर तो त्या अटक केलेल्या व्यक्तीचा हक्काचं ते काय उल्लंघन आहे। म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलं जातं किंवा अवैध पद्धतीने अटक केलं जातं त्यावेळेस ही रीट ज्यांनी अटक केलं आहे त्याला ती बजावली जाऊ शकते। आणि मग हे अटक करणारे कोण असू शकतात, तर शासकीय अधिकारी असू शकतात की ठीक आहे, किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा ही रीट बजावली जाऊ शकते। म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक होते किंवा अवैध पद्धतीने अटक होते आणि ही अटक तो खाजगी व्यक्ती असेल किंवा शासकीय अधिकारी असेल त्याने केलेली असते तेव्हा त्याला ही रीट बजावली जाऊ शकते। आणि सर्वोच्च न्यायालय सांगतं की संबंधित व्यक्तीला आमच्या समोर हजर करा, म्हणजे त्याचं शरीर आमच्या ताब्यात द्या, असा हा आदेश असतो। आता त्याचा
ही रीट कुणाविरुद्ध बजावली जाऊ शकत नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात की ही रीट खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बजावली जाणार नाही, तर त्याला अनुसरून जर आपण बघितलं तर ही रीट्स अटक जर वैध असेल, म्हणजे कायद्यात तरतूद केली आहे एखाद्या अटकेच्या नियमाची आणि त्या नियमानुसार ही अटक झाली असेल, तर ही रीट अशा अटक करणाऱ्या व्यक्तीच्या अधिकाऱ्याविरुद्ध बजावली जाऊ शकत नाही. तसंच ही जर अटक कायदेमंडळाचा किंवा न्यायालयाचा अवमान करण्याबाबत असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कायदेमंडळाचा किंवा न्यायमंडळाचा अवमान केला आहे किंवा त्याचे आदेश किंवा नियम पाळले नाहीत किंवा त्याच्या संदर्भात घटनाबाह्य वर्तन केलं आहे, तर तो अवमान असू शकतो आणि याबद्दल त्या व्यक्तीला जर अटक होत असेल तर त्याला ही रीट अटक करणाऱ्याबाबत बजावली जाऊ शकत नाही. तसंच सक्षम न्यायालयाने स्थानबद्ध केलेले असेल, म्हणजे समजा आता एखादं न्यायालय आहे, त्याला अधिकार आहे किंवा त्याला सक्षमता आहे अटकेचा आदेश देण्याची किंवा त्याबद्दल अटक करण्याची, तर या संदर्भात त्या संबंधित न्यायालयाला ही रीट बजावली जाऊ शकत नाही. तसंच स्थानबद्धता ही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल, म्हणजे त्या न्यायालयाला अधिकारच नाही स्थानबद्ध किंवा अटक करण्याचा किंवा तसा आदेश देण्याचा, तर त्या न्यायालयानं संदर्भात ही रीट बजावली असेल, अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल किंवा न्यायालय त्या रीट बजावू शकत नाही असं असेल, तर संदर्भात ही रीटसुद्धा अशी बजावली जाऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर जी पुढची रीट आहे ती जर आपण बघितली तर ती दुसरी रीट आहे मॅन्डमस. आता मॅन्डमस याचा शब्दशः जर अर्थ बघितला आपण तर याचा अर्थ असा होतो की आज्ञा देणे किंवा आदेश देणे. आता ही रीट का बजावली जाऊ शकते, ह्याचं कारण काय, तर ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मूलभूत हक्क आपल्याला दिलेत असं म्हणतो, पण ते कधी मिळतात, ज्यावेळेस सरकार ते अंमलात आणतं, लागू करतं. ठीक आहे, उदाहरणार्थ शिक्षणाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे, ठीक आहे, कलम 21(1)(c) नुसार. तर ह्या शिक्षणाच्या अधिकारानुसार 21(a) नुसार, तर शिक्षणाच्या अधिकारामध्ये काय सांगितलं आपल्याला की 6 ते 14 गटातील बालकांना मोफत शिक्षण मिळेल, सक्तीचं शिक्षण मिळेल. आता सरकार जोपर्यंत हे अंमलात आणत नाही किंवा कायदा करत नाही त्या संदर्भात, तोपर्यंत हक्क आपल्याला मिळाला असं म्हणता येत नाही. म्हणजे असे अनेक हक्क आहेत की सरकारच्या कारवाईशिवाय किंवा कृतीशिवाय ते अंमलात नाही येऊ शकत, म्हणजे आपल्याला ते मिळू शकत नाहीत. आणि असं जर होत असेल, म्हणजे हे जे शासकीय अधिकारी आहेत आपली कर्तव्य पार पाडत असताना कुठंतरी मूलभूत हक्क लागू करण्यास ते असमर्थ ठरतात किंवा ते हक्काचं संरक्षण करण्यास नकार देतात, त्यावेळेस ते हक्क ते जनतेला द्यावेत, त्या संबंधित अधिकाऱ्याने ते अंमलात आणावेत. यासाठी न्यायालय सांगतं की आम्ही तशी आज्ञा देतो की तुम्ही हा हक्क अंमलात आणा, यासाठी ही रीट असते. आता मूलभूत हक्क लागू करण्याची जबाबदारी कुणाची आहे, सरकारचीच आहे किंवा राज्य संस्थांची आहे, ती खाजगी व्यक्तींची आहे का, नाही. त्याच्यामुळे ही रीट ज्यांची जबाबदारी हक्क देण्याची त्यांनाच बजावली जाऊ शकते, साहजिकच आहे. त्यामध्ये कोण येतं, मग सार्वजनिक संस्था येतात किंवा निगम येतात, सार्वजनिक कनिष्ठ न्यायालय येतं किंवा न्यायाधिकरण किंवा ट्रिब्युनल येतात, तसंच सरकार येतात. ठीक आहे, राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये जे लोक येतात ते त्यांचं कर्तव्य आहे हक्क देण्याचं. आता ही हक्क किंवा ही रीट कुणाविरुद्ध बजावली जाऊ शकत नाही, तर खाजगी व्यक्ती, कारण खाजगी व्यक्तीचं ते कर्तव्यच नाही जनतेला हक्क देणे, किंवा खाजगी संस्था असतील त्यांचंही कर्तव्य नाही. तसंच जेव्हा एखादं काम जे असतं ते अधिकाऱ्याच्या स्वविवेक अधिकारावर किंवा त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं, ते केलं काही त्यांना नाही केलं काही त्याच्यावर ते बंधनकारक नसतं, अशा वेळेस ही रीट अशा व्यक्तीला सुद्धा बजावली जाऊ शकत नाही. तसंच राष्ट्रपती आणि राज्यपाल हे जे आपली पदासंदर्भातली कर्तव्य किंवा कार्य करतात त्यावेळेस त्याबाबत सुद्धा ही रीट त्यांच्याविरुद्ध बजावता येत नाही. तसंच न्यायालयीन कामकाजासंदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाविरोधात, बघा लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाविरोधात ही रीट बजावली जाऊ शकत नाही किंवा त्या संदर्भात ही रीट नाही. कराराप्रमाणे बंधनकारक असलेल्या बाबींची अंमलबजावणी करण्याबाबत, आता बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय करार होत असतात, त्या नियमाचं सरकार पालन करत असतं, आंतरराष्ट्रीय करार पाळत असतं आणि सरकारवर बंधनकारक असतं, त्यावेळेस त्या संदर्भात सुद्धा सरकार जर अशी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे असं म्हणत असेल आणि ते करत असेल आणि त्या अंतर्गत काही मूलभूत हक्क आपले मिळत नसतील, तर ही रीट तशा वेळेससुद्धा बजावली जाऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या दोन ज्या रीट्स आहेत ह्या आपल्याला इथं अशा पद्धतीनं समजून घेता येतील. आता रीट्स क्रमांक 3 आणि रीट्स क्रमांक 4 ह्या ज्या रीट्स आहेत ह्या अनुक्रमे तुलनात्मक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता आपण त्याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप बघूयात. त्यामध्ये प्रोहिबिशन ही जी रीट आहे, म्हणजे प्रतिषेध असं त्याला म्हणतात,
प्रोहिबिशन किंवा प्रतिषेध. आता शब्दशः जर अर्थ याचा बघितला आपण तर तो आहे प्रतिबंध करणे किंवा थांबवणे. एखादी गोष्ट एखादं कार्य काय करणे त्या ठिकाणी थांबवणे असा अर्थ आहे त्याचा. आता ही रीट का बजावायची ह्याचं कारण काय बघा. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ही जी प्रतिषेध रीट आहे ती वरिष्ठ न्यायालयाकडून खालच्या न्यायालयाला बजावली जाते किंवा खालचं न्यायालय हे कनिष्ठ असतं वरिष्ठ न्यायालयाच्या तुलनेमध्ये. आता जसं सर्वोच्च न्यायालय आहे तर त्याच्या खाली कोण येतं उच्च न्यायालय. मग सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत उच्च न्यायालय काय झालं कनिष्ठ झालं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याच्या खालच्या न्यायालयाला हे रीट बजावू शकतं. तसंच उच्च न्यायालय असेल तर त्याच्या खालची न्यायालय म्हणजे जिल्हा पातळीवरची न्यायालय असतील ते उच्च न्यायालयाच्या दृष्टीने कनिष्ठ झाली म्हणजे उच्च न्यायालय खालच्या न्यायालयाला ही रीट बजावू शकतं. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला ही रीट बजावली जाऊ शकते. आता ती का बजावली जाऊ शकते त्याचं कारण काय. कारण ही न्यायालय एक चूक करतात. काय चूक करतात बघा. कनिष्ठ न्यायालय काय करतात आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे काम करतात. म्हणजे त्यांना अधिकार नसताना एखाद्या विषयावरचा खटला चालवणं असेल की त्या विषयाबद्दल एखादं निर्णय देणं असेल हे अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर ती न्यायालय करत असतील तर तो खटला त्या ठिकाणी थांबवणं किंवा थांबवण्यासाठीचा हा आदेश वरिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या खालच्या न्यायालयाला किंवा कनिष्ठ न्यायालयाला दिला जाऊ शकतो. आता हा आदेश कुणाला दिला जाऊ शकत नाही किंवा ही रीट कुणाविरुद्ध बजावली जाऊ शकत नाही हे जर आपण बघितलं तर प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या विरुद्ध नाही ही रीट. तसंच कायदे मंडळ जे आहे त्याच्या विरुद्ध ही रीट बजावली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर खाजगी व्यक्ती आणि खाजगी संस्था यांच्या विरुद्ध सुद्धा ही रीट बजावली जाऊ शकत नाही. आता ही रीट जसं कनिष्ठ न्यायालयाला बजावतात वरिष्ठ न्यायालयाकडून तसं यानंतरची रीटसुद्धा वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला बजावण्यासाठीच आहे. त्यामुळे ह्या दोन रीटची तुलना करत असताना काही मुद्द्याला अनुसरून आपल्याला तुलना करावी लागेल. पहिला मुद्दा जो आहे अर्थ त्याचा सर्शिओररी किंवा उत्प्रेक्षण म्हणजे नेमकं काय तर ह्याचा अर्थ असा होतो की प्रमाणित करावे किंवा त्या संदर्भातली माहिती द्यावी. ठीक आहे. आता ही माहिती कशा संदर्भात किंवा कोणत्या बाबतीत तर या ठिकाणी ज्या वेळेस खालची न्यायालय म्हणजे इथं अधिकार नसताना काय करत असतात तर आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत असतात किंवा चुकीचा अर्थ घेऊन खटला चालवत असतात. कायद्यातील कलमांचा चुकीचा अर्थ घेऊन जेव्हा खटला चालवतात तेव्हा वरिष्ठ न्यायालय त्या संबंधित खालच्या कनिष्ठ न्यायालयांना ही सर्शिओररी ही रीट बजावतात. आणि त्या अंतर्गत ह्या रीटमध्ये तो जो खटला आहे तो खटला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी म्हणजे तो खटला रद्द करण्यासाठी हा आदेश असतो. त्याचबरोबर तो खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी सुद्धा ही रीट बजावली जाऊ शकते. म्हणजे खटला थांबवणे एवढंच नाही तर खटला थांबवून रद्द करायचा आहे आणि तो वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करायचा आहे. या दोन गोष्टी यामध्ये निश्चित केल्या जातात. आता ही रीट कुणाविरुद्ध बजावतात हे जर आपण बघितलं तर कनिष्ठ न्यायालय पण आहेत आणि न्याय अधिकरणे किंवा ट्रिब्युनल्स ज्याला आपण म्हणतो ह्या व्यक्तीविरुद्ध किंवा ह्या संबंधित संस्थांविरुद्ध बजावली जाते. त्याचबरोबर आता ही रीट प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा बजावली जाऊ शकते असा निकाल 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे एखादा प्रशासकीय अधिकारी त्याचा अधिकार नसताना किंवा कायद्याचा चुकीचा अर्थ घेऊन काम करत असेल किंवा अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर त्याचं ते काम रद्द करण्याबाबत किंवा ते संबंधित अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याबाबत ही रीट बजावली जाऊ शकते किंवा बजावण्याचा अधिकार असू शकतो किंवा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने ह्या रीटबद्दल म्हटलेलं आहे. आता ही जी रीट आहे ती 4 नंबरची आहे. तर यानंतर आपण 5वी जर रीट बघितली नंबर 5 तर त्यामध्ये काय सांगितलं बघा की को वारंटो किंवा अधिकार प्रच्छा. आता ह्याचा अर्थ काय होतो तर आपण हे कोणत्या अधिकाराने करत आहात किंवा आपण हे जे पद आहे ते कोणत्या अधिकाराने धारण करत आहात असं या ठिकाणी विचारण्यात येतं सर्वोच्च न्यायालयाकडून. आता हे कारण काय त्याचं तर ह्याचं कारण असं आहे की राज्यघटनेनुसार किंवा कायद्यानुसार जी काही पदं निर्माण केली आहेत त्या पदासंदर्भात एखादा प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय क्षेत्रामध्ये किंवा सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारा अधिकारी किंवा ते पदावरचा व्यक्ती त्याची पात्रता नसताना बघा पात्रतेचं उल्लंघन करून किंवा त्या पदासाठी ज्या आवश्यक पात्रता असतात जसं आता समजा तुम्हाला PSI व्हायचं आहे तर त्याच्या काही विशिष्ट पात्रता आहेत. त्या पात्रता जो पूर्ण करेल तो ते पद मिळवेल. पण त्याची पात्रताच ती नसेल आणि तो तरीही त्या पदावर जात असेल वेगळ्या मार्गाने अवैध मार्गाने तर ज्याला ते पद मिळायला पाहिजे त्याला ते मिळणार नाही. म्हणजे तो त्याचा तो हक्क जो आहे
तो हा हिरावून घेतोय आणि अवैध मार्गाने ते पद मिळवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यानुसार हा हक्क उल्लंघन झाल्यास त्या संदर्भात त्या व्यक्तीला ही विचारणा होते की तुम्ही हे पद जे आहे ते कोणत्या अधिकाराने धारण करत आहात किंवा कोणत्या अधिकाराने हे तुम्ही मिळवलेलं आहे याचं स्पष्टीकरण मागितलं जातं आणि त्यानुसार ही रीट बजावली जाते. आणि ही रीट आता कुणाविरुद्ध बजावतात तर ही फक्त शासकीय पदावरीलच व्यक्तीविरुद्ध बजावली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजे खाजगी संस्था ज्या असतात, खाजगी जे उद्योग असतात, खाजगी जे मोठमोठ्या कंपन्या असतात, यामध्ये जर आपण बघितलं तर त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे हे विचारलं जात नाही. त्याच्याकडे कोणकोणती कौशल्य आहेत याच्या आधारे सुद्धा त्याची कागदोपत्री पात्रता विचारात न घेता त्याला वरच्या जर पोस्टवर पाठवलं जात असेल तर या ठिकाणी त्या संस्थेला ही रीट बजावली जाऊ शकत नाही की तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा त्याची पात्रता आहे का हे न विचारता. म्हणजे खाजगी संस्थेला कुठलाही व्यक्ती खाजगी संस्थेमध्ये पात्रता नसलेला सुद्धा एखादा अडाणी व्यक्तीसुद्धा संस्थेचा संचालक बनू शकतो खाजगी संस्थेचा आणि त्याच्या हाताखाली PhD झालेले लोक कामाला ठेवू शकतो. पण हे जर आपण सरकारी क्षेत्रामध्ये बघितलं तर असं होणार नाही. त्याची जी योग्य पात्रता आहे अशाच व्यक्तीला, त्याच्याकडे कौशल्य नसली तरी चालतील पण त्याची शैक्षणिक पात्रता जर असेल तर त्याला वरी घेतलं जातं आणि त्यानुसार ही शासकीय क्षेत्रामध्येच नियम चालतो किंवा त्याची पात्रता आहे का नाही विचारलं जातं. ही कोणत्या व्यक्तीविरुद्ध नाही बजावता येत तर खाजगी पदावरील व्यक्तीविरुद्ध नाही बजावता येत किंवा मंत्री पदाविरुद्ध सुद्धा ही रीट बजावली जाऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे अर्थमंत्र्याला तू अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवली आहे का असं नाही विचारलं जाऊ शकत. त्याला अर्थशास्त्राचे काही संबंध नसले सुद्धा बरेचसे अर्थमंत्री आपल्याला देशात बघायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी मंत्र्यांना अशी विचारणा केली जात नाही तुमची काय पात्रता आहे वगैरे. खाजगी पदावर सुद्धा हे चालणार नाही. आता सर्वात शेवटी ही रीट बघितल्यानंतर सर्व रीटचा विचार केल्यास आपण बघतो की हक्काचं उल्लंघन झालं किंवा हक्क नाही मिळाला तर ज्याचा तो हक्क हिरावून घेतला आहे त्या व्यक्तीनं दाद मागायची न्यायालयात का दुसरा त्रयस्थ व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो. तर पहिल्या ज्या 4 रीट्स आहेत, पहिल्या 4 रीट संदर्भात जर आपण बघितलं तर ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच व्यक्तीला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. परंतु ही जी रीट आहे 5वी ती रीट मात्र इतर व्यक्तीसुद्धा, म्हणजे हा जो आदेश आहे तो पीडित व्यक्ती तसेच इतर कोणताही हितसंबंधी व्यक्ती मागू शकतो. परंतु इतर 4 जे आदेश आहेत यापूर्वीचे ते मात्र केवळ पीडित व्यक्तीच मागू शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एकूण आपण 5 ज्या रीट्स बघितल्या या 5 रीट्समध्ये पहिली जी रीट्स आहे त्यात जर आपण विचार केला तर त्यामध्ये हॅबियस कॉर्पस ही पहिली रीट आहे, बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरी जी रीट आहे मॅन्डमस आहे. तिसरी जी रीट आहे परमादेश किंवा प्रोहिबिशन ही आहे. चौथी जी रीट आहे ती आहे सर्शिओररी किंवा उत्प्रेक्षण. आणि 5वी जी रीट आहे ती आहे को वॉरंटो किंवा अधिकार प्रच्छा. या 5 रीट्स कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय बजावू शकतं आणि ह्याच 5 रीट्स कलम 226 नुसार उच्च न्यायालयसुद्धा बजावू शकतं. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा. म्हणजे आपल्याला जर मूलभूत हक्क नाहीत मिळाले तर आपण सर्वोच्च न्यायालयात पण जाऊ शकतो, उच्च न्यायालयात पण जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर कलम 32 अंतर्गत जावं लागेल, उच्च न्यायालयात जायचं असेल तर 226 नुसार जावं लागेल. मग ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे की आपल्याला हा प्रश्न पडतो की पहिल्यांदा कोणत्या न्यायालयात जावं, उच्च न्यायालयात जायचं का सर्वोच्च न्यायालयात जायचं. तर ह्या 2 कलमांमध्ये फरक काय आहे हे आपण बघूयात. त्यानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला हक्क नाहीत मिळाले तर आपण पहिल्यांदा कोणत्याही न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे उच्च न्यायालयात पण जाऊ शकतो अगोदर आणि तुम्हाला जर वाटतं असेल उच्च न्यायालय योग्य न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात पण जाऊ शकता. पण सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की तुम्ही जर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात गेलात तर तुम्ही उच्च न्यायालयात का नाहीत गेलात ह्याचं कारण तुम्हाला मात्र सांगावं लागेल आणि ते कारण जर योग्य असेल तर निश्चितपणे तुमचा जो अपील आहे त्याचा आम्ही विचार डायरेक्ट पण करू शकतो. आता ह्या 2 अधिकारामध्ये काय फरक आहे बघा. सर्वोच्च न्यायालय जे रीट बजावू शकतं ते कलम 32 नुसार बजावू शकतं, हा पहिला फरक. आणि उच्च न्यायालय जे रीट बजावू शकतं ते कलम 226 नुसार बजावू शकतं. ठीक आहे. ह्याच 5 रीट्स दोन्ही न्यायालय बजावू शकतात. मग आता ह्याच्यात फरक काय बघा.
सर्वोच्च न्यायालय ह्या रीट फक्त मूलभूत हक्काबाबतच बजावू शकतं आणि उच्च न्यायालय हे जे आहे ते मूलभूत हक्काबाबत पण बजावू शकतं आणि मूलभूत हक्क सोडून म्हणजे आपण मूलभूत हक्क कशाला म्हणतो तर भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान जे हक्क आपल्याला आहेत त्यालाच आपण मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स म्हणतो। आता आपल्याला फक्त तेवढेच हक्क आहेत का नाही, त्याच्यापेक्षा जास्त हक्क आहेत। उदाहरणार्थ संपत्तीचा हक्क कलम 300A नुसार तो कायदेशीर हक्कामध्ये मोडतो, भाग 3 मध्ये येत नाही म्हणून त्याला इतर कायदेशीर हक्क असं आपण म्हणतो। तसे अनेक आपल्याला कायदेशीर हक्क पण कायद्याने मिळालेले पण हक्क आहेत। मग हे जर हक्क आपल्याला नाहीत मिळाले तर आपण कोणत्या ठिकाणी अपील करायचं किंवा ते हक्क लागू करण्याचा आदेश कोणतं न्यायालय देऊ शकतं तर तो अधिकार म्हणजे इतर कायदेशीर हक्काबाबत रीट बजावण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला नाही तर तो फक्त उच्च न्यायालयाला आहे। म्हणजे रीट बजावण्याच्या अधिकाराचा विचार केल्यास सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाला जास्त अधिकार आहेत असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। हा झाला पहिला मुद्दा। आता दुसरा फरकाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की सर्वोच्च न्यायालय जे आहे ते भारतातील संपूर्ण क्षेत्रासाठी म्हणजे भारतात जेवढे काही मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं किंवा लागू करण्यास अडचणी येतात त्या संपूर्ण भारतातील प्रदेशासाठी हे रीट बजावू शकतं। पण उच्च न्यायालय मात्र आपला अधिकार क्षेत्र जो आहे म्हणजे आता बॉम्बेचं उच्च न्यायालय आहे तर बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र, गोवा किंवा दादरा नगर हवेली, दमन दीव हे जे प्रदेश आहेत या प्रदेशापुरतंच हे न्यायालय रीट बजावू शकतं, संपूर्ण भारतासाठी ही रीट बजावू शकत नाही। पण जर ही जी कार्यवाही आहे म्हणजे तो जो गुन्हा आहे तो जर त्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात घडला आहे आणि तो गुन्हा करणारा व्यक्ती जर दुसऱ्या राज्यात जाऊन राहत असेल किंवा निवास करत असेल तर मात्र हे उच्च न्यायालय त्या दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात गुन्हा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मात्र ही रीट बजावू शकतं। म्हणजे तुलना जर केली तर सर्वोच्च न्यायालय संपूर्ण देशासाठी रीट बजावू शकतं आणि उच्च न्यायालय हे फक्त आपल्या कार्यक्षेत्रासाठी रीट बजावू शकतं। कार्यक्षेत्राचा विस्तार रीट बजावण्याबाबत जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार अधिक आहे कार्यक्षेत्राच्या विस्ताराची तुलना केल्यास आणि रीट बजावण्याच्या अधिकाराची तुलना केल्यास सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाला जास्त रीट बजावण्याचे अधिकार आहेत। पण कार्यक्षेत्राच्या बाबतीत संपूर्ण देशामध्ये रीट बजावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, उच्च न्यायालयाला फक्त आपापल्या कार्यक्षेत्रासाठी आहे। ठीक आहे, तर या बाबतीत पहिल्या मुद्द्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय हे जे आहे ते उच्च न्यायालयापेक्षा थोडंसं संकुचित अधिकार आहेत आणि दुसऱ्या मुद्द्याला अनुसरून क्षेत्राचा विचार केला तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल। आता तिसरा जो मुद्दा आहे रीट्स बजावत असताना तुम्ही जर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात गेलात तर हे जे मूलभूत हक्क तुम्हाला नाहीत मिळाले तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलात तर ते हक्क लागू करण्याचा आदेश किंवा रीट बजावण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देऊ शकत नाही, म्हणजे त्याला ते हक्क लागू करण्याचा आदेश द्यावाच लागेल। हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। परंतु हेच जर तुम्ही उच्च न्यायालयात गेलात तर उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालय काही अधिकारांच्या बाबतीत ते लागू करण्यासाठीचे जे आदेश किंवा रीट्स आहेत ते बजावण्यास नकार देऊ शकतं किंवा त्या उच्च न्यायालयाचे ते विवेक अधिकारावर किंवा सोयीच्या अधिकारावर अवलंबून आहे की तो हक्क लागू करण्याचा आदेश द्यायचा का नाही किंवा त्याबाबत रीट्स बजावण्यास ते नकारसुद्धा देऊ शकतं। म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालयाला ते बंधनकारक आहे रीट बजावणं हक्कांबाबत लागू करण्याबाबत, पण उच्च न्यायालयाला ते बंधनकारक नाही, उच्च न्यायालयाच्या स्वतःच्या ते मनावर अवलंबून आहे। आता हे रीट बजावण्याचा अधिकार देशातल्या सर्वच उच्च न्यायालयाला आहे। पण एक जर मुद्दा आपण बघितला तर घटना लागू होण्यापूर्वी म्हणजे 1950 पूर्वी फक्त 3च उच्च न्यायालयाला हा रीट बजावण्याचा अधिकार होता, त्यामध्ये मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता ही 3 उच्च न्यायालय येतात आणि 1950 नंतर मात्र देशातल्या सर्वच उच्च न्यायालयाला या रीट बजावण्याचा अधिकार दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे रीट बजावण्याचे अधिकार आणि त्या संदर्भातील विस्तृत माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। समजली असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।